आपण गीतातनं ऐकलं की खरंच देवाची जी करुणा आहे ती किती अद्भुत आहे आणि ती किती अपरंपार अशी आहे. या देवाच्या कृपेविषयी, या देवाच्या करुणेविषयी वाचत असताना एक शास्त्र भाग वाचून आपण पुढे जाऊया. 2 शास्त्र भाग वाचून आपण पुढे जाणार आहोत. इफिसकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायाच्या 7व्या वचनात आणि दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये आपण याच कृपेविषयी महत्वाची गोष्ट ऐकतो. तिथे असं लिहिलेलं आहे, त्याच्या म्हणजे आपला प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आणि 2 आणि 7 मध्ये असं लिहिलेलं आहे, यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या तुम्हा आम्हावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. या ठिकाणी आपण वाचलं की कृपेची अपार समृद्धी. 7व्या वचनात आपण वाचलं कृपेची समृद्धी. आम्हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये आपला महान प्रभू येशू ख्रिस्त त्याची महान समृद्धी, विशेष करून त्याची जी कृपेची समृद्धी आहे, कृपा तर तो आम्हावर करत असतो, परंतु असं आपण वाचलं की समृद्धी, कृपेने समृद्ध असणे किती अद्भुत असं आहे. इफिस 2:7 मध्ये आपण वाचलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या ममतेमुळे येणाऱ्या युगामध्ये ही कृपा अधिक व्हावी आणि ती दाखवावी. ज्यावेळेस या वचनांवर मी मनन करत होतो की कशी आणि कोणत्या प्रकारे देव त्याची जी कृपा आहे आपल्यावरती दाखवत असतो, आणि विशेष करून देव ही त्याची जी कृपा आहे ही सर्वांवरती प्रगट करत असतो. परंतु एकदा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याची ही जी कृपा आहे किंवा त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकांबरोबर ज्यावेळेस तो संपर्क साधत होता किंवा तो बोलत होता, तर माझं लक्ष मत्तेकृत शुभवर्तमान याचा 19व्या अध्यायातल्या वचन 13 ते 15 या ठिकाणी गेले. मी ते वाचतो. मत्तेकृत शुभवर्तमान याचा अध्याय 19 वचन 13 ते 15. तिथे असे लिहिलेले आहे, नंतर त्याने बाळकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्यांच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले. येशू म्हणाला, बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. मग त्याच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून गेला. वाचलेल्या शास्त्र भागामध्ये आम्हाला एक विरोधाभास आढळतो. एक, शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले. शिष्यांनी आणणाऱ्यांना ह्या करता दटाविले कारण की 19व्या अध्यायाच्या 1 ते 12व्या वचनामध्ये सूटपत्र किंवा जो डिवोर्स आहे त्याच्या संदर्भामध्ये एक गंभीर चर्चा प्रभू येशू ख्रिस्त, शिष्य आणि तिथे जमलेला जमाव शास्त्री परुषी यांच्यामध्ये चालू होती. आणि शिष्यांना असं वाटलं की हा एवढा महत्वाचा विचार चालू असताना, चर्चा चालू असताना, जे लहान लेकरांना त्यांचे जे आई वडील आहेत या ठिकाणी घेऊन येत आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांना दटाविले. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट जाणीवपूर्वक किंवा जवळून ओळखली. आपण जर बघितलं त्याच्या पुढच्याच वचनांमध्ये 16व्या वचनामध्ये एक तरुण देखील प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. जे शास्त्री परुषी आले असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. वेगवेगळे लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेत. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या संपर्कात आला. लहान लेकरं देखील आलेत, तरुण देखील आलेत. परंतु जेवढेही प्रभू येशू ख्रिस्ताच्या संपर्कात आले त्या प्रत्येकांवरती प्रभू येशू ख्रिस्ताने अद्भुतरित्या ती कृपेची नदी वाहू दिली. आणि या ठिकाणी देखील आशीर्वाद ठेवण्याची जी किंवा आशीर्वाद देण्याची आई वडिलांची जी इच्छा आहे त्याकडे प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपल्या शिष्यांचं लक्ष खेचून घेऊन जात आहे. आणि म्हणून चला आज या सकाळी आपण देखील जुन्या करारामधून अशाच लहान लेकरांना आशीर्वाद देण्याकरता, 2 लेकरांना आशीर्वाद देण्याकरता एका पित्याने तो आपल्या
वडिलांकडे किंवा आपल्या पित्याकडे त्यांना तो घेऊन आला. आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 48व्या अध्यायामध्ये जाऊया. त्या ठिकाणी देखील हीच कृपेची समृद्धी आशीर्वाद देत असताना कशा पद्धतीने ती वाहत आहे, किंवा असं म्हणू द्या, जसं आपण वाचलं की कृपा प्राप्त होत आहे, परंतु आता ही कृपा नदीप्रमाणे वाहत आहे. आणि ती कशी वाहत आहे बघा. आशीर्वाद देण्याच्या त्या एका संधीद्वारे ही कृपा आपल्याला ऐकाव्यास मिळाली. आणि म्हणून आपण देखील याकोबाचं पत्र, उत्पत्तीचं पुस्तक याचा 48वा अध्याय, त्यामध्ये हा जो संपूर्ण शास्त्रभाग आहे, हा शास्त्रभाग याकोब आणि त्याचा जो मुलगा आहे योसेफ यांच्या संदर्भामध्ये यांच्यातलं झालेलं संभाषण या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळत आहे. जर आपण उत्पत्तीचं पुस्तक याच्या 48व्या अध्यायामध्ये जर आपण आलो, मी 8 आणि 9 वचन वाचत आहे. उत्पत्ती याचा 48वा अध्याय 8 आणि 9. इस्रायलाच्या दृष्टीस योसेफाचे मुलगे पडले, तेव्हा तो म्हणाला, हे कोण? योसेफ आपल्या बापास म्हणाला, हे माझे मुलगे, देवाने मला हे या देशी दिले. तेव्हा तो म्हणाला, त्यास माझ्याजवळ आण, म्हणजे मी त्यास आशीर्वाद देईन. आणि पुन्हा एकदा आजच्या या मननामध्ये आशीर्वाद देणं आणि आशीर्वाद देत असताना आपलं जे अंतःकरण आहे ते देवाच्या कृपेने, देवाच्या स्तुतीने भरणं. आणि हे अत्यंत आवश्यक आहे की आपण आपल्या लेकरांना आशीर्वाद देणं आणि त्यांच्याकरता प्रार्थना करण्याची इच्छा ठेवणं ही सध्या या काळाची फार मोठी गरज आहे. करत असू आपण जरूर आपले आई वडील किंवा प्रत्येक जण एक खटाटोप, एक प्रयत्न त्यांच्याकरता निश्चितरित्या करत असू. बऱ्याच चुका होत असतील लेकरांच्याकडून, बऱ्याच वेगवेगळ्या प्रसंगातनं ते जात असतील, परंतु तरी देखील आज आपण या याकोबाच्या उदाहरणावरून चला आपण समजून घेऊया की हा याकोब ज्यावेळेस योसेफाच्या त्या 2 लेकरांना तो आशीर्वाद देत होता, ते जे 2 लेकरं आहेत आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतं पहिल्या वचनामध्ये. 48वा अध्याय याचं पहिलं वचन, तेव्हा तो आपले 2 मुलगे मनश्शे व एफ्राईम यांना बरोबर घेऊन तो त्याचकडे आला. आपण सुरुवातीलाच वाचलं, प्रभू येशू ख्रिस्ताकडे काही आई वडील आपल्या लेकरांवरती आशीर्वाद द्यावा म्हणून त्याच्याकडे ते घेऊन आले. हात ठेवणे आणि हात ठेवून आशीर्वाद देणे ही देवाच्या वचनातनं आपल्याला आशीर्वाद देण्याची ही पद्धती किंवा चालरीत आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळते. आज देखील बऱ्याचशा मंडळांमध्ये बरेचसे आई वडील आपल्या लेकरांना त्यांच्यावरती हात ठेवावा, त्यांच्याकरता त्यांचं डेडिकेशन करावं, समर्पण करावं म्हणून ते घेऊन येतात. आणि ही चांगली गोष्ट आहे, कारण की जुन्या करारामध्ये जी गोष्ट झाली ती नव्या करारामध्ये पुढे गेली आणि आम्हाला ती वारंवार घडताना ज्यावेळेस आढळते, विशेष करून आपण जणू काही जी गोष्ट वारंवार घडत आहे ती आपण फॉलो करताना किंवा त्या पद्धतीने करताना आपण प्रयत्नशील असतो. परंतु ही प्रयत्न चालू असताना आपल्या अंतःकरणामध्ये याकोबाच्या प्रमाणे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रमाणे तो विचार असणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने कोणता विचार त्या शिष्यांच्या मनातनं झटकला? त्याने असं सांगितलं, बालकांस माझ्याजवळ येऊ द्या. ते जे लहान बालक आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याच प्रकारचं काय नसतं बरं? कोणत्याच प्रकारचा घमेंड किंवा कोणत्याच प्रकारची त्यांच्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा नसते की ज्याच्यामुळे कोणाचं नुकसान होईल. किंवा आपण असं म्हणू द्या, त्यांच्या अंतःकरणातले जे विचार आहेत किंवा त्यांची जी देवाकडे येण्याची जी इच्छा आहे ती किती स्पष्ट आणि शुद्ध आहे ही प्रभू येशू ख्रिस्त ओळखून होता. आणि म्हणून त्या मत्थ्याच्या जर 18व्या अध्यायामध्ये जर आपण गेलो त्या ठिकाणी भरपूर काही त्या लहान बाळकांच्या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. परंतु आजच्या या सकाळी याकोबाने कशा पद्धतीने त्यांना आशीर्वाद देत असताना काही गोष्टी बोलल्या. आणि म्हणून चला आपण हे आशीर्वाद देत असताना
काय कृपा याकोबाच्या जीवनात झाली त्याकडे आपण आजच्या या सकाळी लक्ष देऊया. आपण 3ऱ्या वचनामध्ये वाचतो, याकोब योसेफास म्हणाला, सर्व समर्थ देवाने कनान देशातून लूज येथे मला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. बघा, कृपेच्या समृद्धीतली जणू काही पहिला अनुभव याकोब योसेफाबरोबर सांगत आहे. 1 ते 7 वचनांमध्ये आम्हाला पाहावयास मिळतं, याकोबाने ती संपूर्ण जणू काही ती गोष्ट, त्याच्या जीवनामध्ये घडलेले ते कटुप्रसंग, त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने तो आपल्या वडिलांकडून ते आशीर्वाद हिरावून तो चालला असताना देखील देवाने त्याला भेट दिली. मला असं म्हणू द्या एका शब्दामध्ये, विना अट देवाने त्याला आशीर्वाद देण्याचं ठरवलं. ही कृपा नाही का? कृपेचा अर्थ आम्हाला ठाऊक आहे, ज्यास आपण योग्य नाही, ज्या आपण लायकीचे नाही, म्हणजे क्रायटेरियामध्ये सेट होत नाही, ती गोष्ट आपल्यावर होऊ देणं. देवाने ही गोष्ट याकोबाच्या बाबतीत होऊ दिली. आपण त्या ठिकाणी वाचलं, लूज येथे देवाने त्याला दर्शन दिलं. कृपया होत असताना, किंवा असं म्हणू द्या, कृपेची अपार समृद्धी याकोबावरती कशी झाली आम्हाला सगळंच ठाऊक आहे. परंतु तो त्या ठिकाणी आठवण करून आपल्या मुलास सांगत आहे. योसेफास तो सांगत आहे, देवाने त्याला दर्शन दिलं. आपण देवाचे आभार मानूया आणि आजच्या या सकाळी हा विचार, हा मनन आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवूया. काय? देव त्याची कृपा करत असताना विना अट कसं काय हे आज शक्य आहे? आणि आम्हाला इफिस्करस पत्रात वाचलेले ते वचन आठवतात. काय बरं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या खंडणीच्या द्वारे. होय, आज देखील आम्हा ऐकणाऱ्यांपैकी जर कोणाला असं वाटत असेल, कदाचित ही कृपा माझ्यावरती पण होऊ दिली तर, होय, शक्य आहे. फक्त आम्हाला त्याच्या जवळ जाणं गरजेचं आहे. जसं त्या आई वडिलांनी आपल्या लेकरांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या कडे नेण्याचा जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे नेण्याचं जे हृदयातलं अंतःकरण आहे ते स्पष्ट ठेवलं आणि त्या ठिकाणी वाटचाल केली. आपण पण आपल्या लेकरांना, जसं या ठिकाणी योसेफ आपल्या 2 लेकरांना, मनश्शेला आणि एफ्राईमला आशीर्वाद देण्याकरता तो याकोबाकडे घेऊन आला, त्याच पद्धतीने आपण देखील नेहमीच आशीर्वाद देण्याचं हे जे अंतःकरण आहे ते आपण ठेवूया. परंतु ते ठेवत असताना पहिली गोष्ट, देवाने आपल्यावर केलेली ती कृपा न विसरता, ती आठवून ती आपण त्या ठिकाणी आशीर्वाद देऊया. तर आशीर्वाद देत असताना आम्हाला या ठिकाणी हा जो याकोब आहे तो असं म्हणत आहे, सर्व समर्थ देवाने. तो देवाची स्तुती करत आहे ना? होय, काहीही का असो ना, कोणत्या परिस्थितीतनं तो गेला होता आम्हाला ठाऊक आहे. कसा तो लंगडा झाला होता, कशी त्याची जांघ त्या देवदूताने त्या पहाटे त्याच्याबरोबर झुंज करताना खेळलेली होती. परंतु सगळं काही असताना तो काय करत आहे? सर्व समर्थ देव ना, तो देवाची स्तुतीच त्या ठिकाणी करत आहे. म्हणून आशीर्वाद देत असतानाचा जो पहिला भाग आम्हाला या ठिकाणी देवाची स्तुती करणं, स्तुतीचं अंतःकरणाने भरून जाणं, हे किती अत्यंत महत्वाचं आहे, किंवा याकोब करत असताना आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. आपण लवकरच पुढे जात असताना 7व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की कशा पद्धतीने त्याची जी आवडती राहेल आहे त्याच्यापासून मरण पावले, परंतु तो त्या ठिकाणी म्हणत आहे की तिला त्याने नेत असताना बेथलेहेमातच त्या ठिकाणी तिला पुरले. तो दुःखद गोष्टी किंवा प्रसंग तो योसेफासमोर सांगत आहे, परंतु ते सांगत असताना तो विसरत नाही आहे. काय विसरत नाहीये? जर आपण 15व्या वचनाकडे जर आपण आलो, याकोब उत्पत्तीचं पुस्तक 48वा अध्याय वचन 15, त्याने योसेफास आशीर्वाद देऊन म्हटले, ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राहम व इसहाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले. काय झालं बरं? दुसरी महत्वाची गोष्ट, त्याने एफ्राईम आणि मनश्शेला आपल्या समोर घेऊन आलं. आणि माहितीये का त्या ठिकाणी काय झालं? असं त्या ठिकाणी झालं, जर आपण
जर आपण 12 पासून जर आपण वाचलं, मग त्या दोघांस, मी त्या ठिकाणी वाचतो, मग त्या दोघांस एफ्राईम आपल्या उजव्या हाती आणि इस्रायलाच्या डावीकडे आणि मनश्शेस आपल्या डाव्या हाती म्हणजे इस्रायलाच्या उजवीकडे असे धरून त्याच्याजवळ नेले. इस्रायलाने आपला उजवा हात पुढे करून एफ्राईमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेवला आणि आपला डावा हात मनश्शेच्या मस्तकी ठेवला. त्याने आपले हात उजवे डावे केले. मनश्शे तर ज्येष्ठ होता. या ठिकाणी हात ठेवून आशीर्वाद देणे, फक्त या ठिकाणी आपण लक्ष ठेवणार आहोत. या ठिकाणी योसेफ दुःखी झाला होता, कारण की जो ज्येष्ठ होता त्याला आशीर्वाद देण्याच्या ऐवजी जो लहान होता त्याला या ठिकाणी याकोब आशीर्वाद देत आहे. परंतु तरी देखील तो त्याचं जे अंतकरण आहे एक मोठ्या कष्टेने त्या ठिकाणी तो सांगत आहे. तरी देखील आम्हाला हा जो याकोब आहे तो काय म्हणताना दिसत असे, तो असं म्हणत आहे, ज्या देवासन्मुख माझे वडील चालले. दुसरी महत्वाची गोष्ट, स्तुतीने भरलेला जो याकोब आहे तो कशा पद्धतीने पूर्वजांवर म्हणजे पूर्वी केलेले जे उपकार आहेत ते आठवून तो सांगत आहे, देवासन्मुख चालले ना. होय, दुसरी महत्वाची गोष्ट, आशीर्वादाचा जो अत्यंत महत्वाचा भाग आहे तो असा आहे, देवाच्या सन्मुख म्हणजेच देवाच्या आज्ञेमध्ये त्याची आठवण ठेवून वाटचाल करणं किंवा चालणं हे फार महत्वाचं आहे. बघा, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे ते आई वडील आले, असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही तो अध्याय वाचला, असं म्हटलेलं आहे की थव्यांच्या थवे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले होते. विचार करा, थव्यांच्या थवे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेले असताना देखील, एक महत्वाची सूतपत्राविषयी चर्चा चाललेली असताना देखील त्या ठिकाणी आम्हाला असं पाहावयास मिळत आहे की ते जे आई वडील आहेत या सर्व गर्दीतनं स्वतःला वेगळं करून आपल्या लेकरांना ते प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत घेऊन येण्याच्या प्रयत्नांमध्ये ते आहेत. मला फक्त एवढाच मुद्दा मांडायचा आहे, ते चालले. दुसरी महत्वाची गोष्ट, देवाची स्तुती करून झाल्यानंतर, देवाच्या स्तुतीने आपलं अंतःकरण भरल्यानंतर देव आपल्याविषयी जी दुसरी गोष्ट तपासतो किंवा आम्हाला मननामध्ये ती लक्षात ठेवणं गरजेचे आहे, ती म्हणजे आहे चालणे. जर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण पूर्ण 4 शुभवर्तनांमध्ये जर जवळून अभ्यास केला तर आम्हाला त्याच्या गुणांविषयी तपासताना 2-3 महत्वाच्या गोष्टी सापडतील. परंतु त्याच्या मुळाशी गेलो तर आम्हाला एकच गोष्ट लक्षात येऊन देते, त्याच्या जवळ जाणे, त्याच्या जवळ चालत जाणे, त्याच्या जवळ जाऊन त्याच्या अंतःकरणातले ते खोल विचार जर आपण समजून घेतले तर आमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपला जो महान प्रभू परमेश्वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो त्या आई वडिलांची चाललेली धडपड, देवाच्या सन्मुख येण्याची असलेली धडपड, ती देवाने काय केली नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने नाकारली नाही. आणि म्हणून शिष्यांना त्यांचं जे दटावणं किती चुकीचं आहे ते दाखवून त्याने त्यांना आशीर्वाद दिले. दुसरी महत्वाची गोष्ट, देवाच्या कृपेची नदी याकोबाच्या जीवनामध्ये वाहत असताना तो आपल्या अब्राहमाविषयी, तो इसाकाविषयी तो सांगायचं विसरत नाही. आपण पण आपल्या जीवनात झालेले जे देवाने केलेले उपकार आहेत ते आपण अवश्यपणे आठवण करून काय करूया, आपल्या लेकरांना आशीर्वाद देत असताना सांगूया. तिथं असं लिहिलेलं आहे पुढे, ज्या देवाने माझे पालन केले. पालन केले याचा अर्थ, होय, भरपूर काही शिकण्यासारखं आहे, परंतु आपल्याजवळ वेळ कमी आहे. आणि म्हणून आपण ही गोष्ट समजून घेऊया की याकोबा ज्यावेळेस तो प्रवास करत होता तो एकटा होता, परंतु देवाने त्याचं पालन करण्याचं ती जी कृपा आपल्या त्याच्यावरती होऊ दिली ती विनाअट होऊ दिली. आणि हेच देवाने जणू काही देवाच्या बाबतीत असलेला तो एक विचार, तो जो गुण आहे, आपण आपल्या डोक्यातनं कधीच जाऊ न द्यायचा. तो कोणता आहे? होय, देव पालन करतो. आणि देव ज्यावेळेस पालन करतो ना, असं म्हटलेलं आहे 47वा अध्याय जर तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी एक आलेली जी परिस्थिती आहे ना, उपासमार होण्याची परिस्थिती आलेली आहे. तिथं असं म्हटलेलं आहे की
संपूर्णपणे योसेफाच्या द्वारे प्रभूने कशा पद्धतीने त्या लोकांची काळजी घेतली, त्यांचं पालन केलं. संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी उपासमार होत होते, परंतु देव त्या ठिकाणी त्यांचं सहाय्य करत होता. आपण या ठिकाणी थांबत असताना एक तिसरा विचार फक्त वाचून थांबूया. 21व्या वचनात असं लिहिलेलं आहे, इस्रायल योसेफास म्हणाला, पहा, मी तर आता मरणार, तथापि देव तुम्हा बरोबर राहील. भविष्यात असलेल्या गोष्टींच्या बाबतीत देखील याकोब योसेफाला आठवण करून देत आहे. देव आपल्या जीवनामध्ये भूतकाळात केलेले कृपा, वर्तमान काळात करत असलेली कृपा आणि भविष्यात देखील तो आपल्यावरती काय करत आहे, त्याची अपार कृपेची समृद्धी होऊ देत आहे, हे याकोबाने योसेफाला सांगितलं. आपण देवाचे उपकार म्हणूया आणि या ठिकाणी थांबूया आणि आपण पण आपल्या जीवनामध्ये आठवूया, वेळ घेऊया आणि आपण देवाच्या ती कृपेची अपार समृद्धी आपल्या लेकरांना सांगत असताना निश्चितरित्या आशीर्वाद देवाचं गौरव, प्रभूच्या नावाची स्तुती असो.